नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुन चैतन्यला विचारते, तुम्ही दोघं डॉक्टरांकडे गेला होतात ना, तिथे काय झालं, काही कळलं का? प्रियाने कोणाचा केस दिला होता? अर्जुन प्रियाने दिलेला केस दाखवतो आणि तिथे जो घडलेला प्रकार सगळा सांगतो. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे प्रियाला माहिती का खरी तन्वी कोण आहे? चैतन्य म्हणतो, पण प्रियाचा आणि खऱ्या तन्वीचा संबंध काय, तिला माहिती असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला जरी माहिती नसेल ना, पण महिपत आणि नागराजला नक्की माहिती असेल. नागराजला हे चांगलंच माहिती होतं की आपल्याला काही दिवसानंतर खोटी तन्वी समोर उभी करावी लागते. तेव्हाच त्याने सॅम्पल म्हणून खऱ्या तन्वीचे नखं किंवा केस काहीतरी सांभाळून ठेवलेलं असेल. नागराजला जर माहिती असेल की खरी तन्वी जिवंत आहे, तर त्याने आत्तापर्यंत तिला ठेवलं नसेल, तो तिला नक्की मारणार. चैतन्य पण म्हणतो की आपण खरी तन्वी कोण आहे, ती जिवंत आहे की नाही, हे सुद्धा चौकशी केली पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया पण या सगळ्यामध्ये महिपत आणि नागराजबरोबर सामील असेल का? अर्जुन म्हणतो, प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते आपल्याला तर चांगलं माहिती आहे ना. प्रिया नागराज आणि महिपतचं सगळं ऐकते, म्हणजे नक्कीच त्यांना माहिती असेल खरी तन्वी कोण आहे. म्हणून प्रियाला सांगेल ते ऐकावं लागतं. ते कधीही तिच्यासमोर आणून उभी करू शकतात. सायली म्हणते, हे सगळे अंदाज वाटत आहे, पण खरं काय असेल? चैतन्य म्हणतो, हा सॅम्पल कधी आपल्या वापरण्यात येईल सांगता येत नाही, म्हणून तू अगदी सांभाळून ठेव. अर्जुन कपाटामध्ये सांभाळून ठेवतो सॅम्पल. सांगतो, अजून एक पुरावा आपल्या हाती लागलाय. नेकलेस काढतो. सायली म्हणते, प्रियाला आपण नेकलेसबद्दल जाब तर विचारूच शकतो. अर्जुन म्हणतो, चल लगेच जाऊया. तेव्हा सायली म्हणते, आत्ता नाही, जेवणाच्या वेळेला सगळेच असतील, बाबा, अश्विन भाऊजी, तेव्हा आपण हा विषय घेऊया. अर्जुन ठीक आहे म्हणून नेकलेस ठेवून देतो कपाटामध्ये. सचिन बँकेत आलेला असतो. तो विचारतो, अकाउंटबद्दल चौकशी करायची होती, माझ्या बायकोचं अकाउंट फ्रीज झालंय. अस्मिता दीक्षित बँकेतला एम्प्लॉय सांगतो, हो, प्रताप सुभेदारांची मुलगी ना, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहे. मला अकाउंटबद्दल काही माहिती विचारायची असेल तर कॅबिनमध्ये मॅनेजर साहेब बसलेले आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. सचिन त्या दिशेने जातो तर प्रताप काका आधीच कॅबिनमध्ये बसलेले असतात. दोघांमध्ये बोलणं चालू असतं. तेव्हा सचिनचं लक्ष जातं आणि त्यांची व्हिडिओ काढून घेतो. हा व्हिडिओ जर अस्मिताला दाखवला ना, तर ती नक्की तिच्या डॅडला जाब विचारेल. नंतर यांना अकाउंट चालू करावंच लागेल. कॅबिनमध्ये असल्यामुळे सचिनला काही मधला आवाज येत नाही. प्रताप काका मॅनेजरला सांगत असतात, माझ्या एक फोनवर अस्मिताचं अकाउंट फ्रीज केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. अस्मिताने जर मला विचारलं अकाउंट अजून चालू का नाही झालं, तर मग मी काय सांगू तिला. ते मॅनेजर सांगतात, तेव्हा एखाद्या अकाउंटमध्ये खूप जास्त ट्रान्झॅक्शन होतात, तेव्हा आम्ही स्वतःच ते अकाउंट फ्रीज करतो. आणि सध्या अस्मिताच्या अकाउंटमधून बऱ्याच वेळा मोठमोठी रक्कम काढण्यात आली. कधी 4 लाख, 5 लाख, 3 लाख. ते स्टेटमेंट पण दाखवतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अस्मिताला एवढी काही गरज आली, ती काही बोलली पण नाही. ठीक आहे, मी तिला विचारतो, पण तोपर्यंत अकाउंट तू फ्रीजच ठेव. दोघेही हात मिळवतात. त्यानंतर प्रताप काका तिथून निघून जातात. तर सायली रूममध्ये बसून खूप बोर झालेली असते. अर्जुनला म्हणते, अहो मला खाली जाऊ द्या ना, खूप बोर होते मला इथे. अर्जुन म्हणतो, अगं तुझ्या पायाची अवस्था तरी बघ, जखम ओली आहे अजून, तुला खाली जाता येणार नाही. तर तुला बोर होतं ना, मग मी एंटरटेनमेंट करतो ना तुला. बटरफ्लाय मॅन या गाण्यावर डान्स करून दाखवतो. सायली पण खूप खुश होते. अशी एंटरटेनमेंट मला मिळत असेल ना, तर मी तयार आहे रूममध्ये बसायला. त्याच वेळेला कल्पना काकू जेवणासाठी आवाज देतात अर्जुन सायलीला. अर्जुन उचलूनच आणतो सायलीला. सायली म्हणते, बघा ना आई बाबा, यांना खाली सोडायला लावा ना, मी चालू शकते एका पायाने. कल्पना काकू म्हणतात, अर्जुन जे करतोय ना ते अगदी बरोबर आहे, तुझ्या पायाची जखम अजून बरी झालेली नाही. सब काका पण म्हणतात, हो सायली, हे बरोबर आहे. हां, जोपर्यंत जखम आहे तोपर्यंत काळजी तर घ्यायला पाहिजे. सायली म्हणते, अहो मी एका पायाने चालू शकते तुमचा आधार घेऊन. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, माझा आधार घेऊन ना खाली सोडतो. त्यानंतर ती चालत जाते तिथे हळूहळू. जेवणासाठी बसतात. तेव्हाच अर्जुन सर्वांना म्हणतो, मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे, खास करून तन्वीशी. तेव्हा अश्विन म्हणतो, आता काय झालं दादा? तेव्हा नेकलेस काढतो आणि तन्वीला म्हणतो, हा तुझाच नेकलेस आहे ना तन्वी? प्रिया तर नेकलेस बघून खूप घाबरते. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आई, हा माझा नाही आहे नेकलेस, मी तर पहिल्यांदाच बघते. कल्पना काकू म्हणतात, अगं हो तन्वी, तुझाच आहे हा नेकलेस, पूर्णाईंनी तुला दिला होता. तेव्हा प्रिया म्हणते, नाही आई, असा नेकलेस आहे माझ्याकडे, पण थोडा वेगळा आहे. कल्पना काकू म्हणतात, अगं नाही, मी आणि पूर्णाईच गेलो तो घ्यायला, मला खात्री की हा तुझाच नेकलेस आहे. अश्विन म्हणतो, मम्मा एवढी खात्रीने कसं काय सांगू शकते तिचाच नेकलेस आहे तो? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अरे बायका दागिने कधीच विसरत नाही.
तर प्रताप काका म्हणतात, अरे पण अर्जुन, हा नेकलेस तुझ्याकडे कसं काय आला? तर अर्जुन सांगतो, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो माझ्या दुसऱ्या कामानिमित्त. तिथल्याच एका लॅब असिस्टंटने हा नेकलेस मला दिला. ऐकल्यानंतर तर प्रिया अजूनच घाबरते. अश्विन पण जाब विचारतो प्रियाला, तन्वी, हा नेकलेस गेला कसं काय तिकडे? प्रिया हो, हा माझाच नेकलेस आहे, पण मला भीती वाटत होती. तुम्हाला सांगू कसं काय? माझी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिची परिस्थिती नाजूक आहे. तुझ्याकडे मी पैसे पण मागितले होते अश्विन, पण तू दिले नाही मला. म्हणून मी नेकलेस घेऊन गेली होती तिच्या मदतीसाठी. तिला देण्याच्या आधीच तो कुठेतरी पडला आणि तो त्या लॅब असिस्टंटला सापडला असेल. अश्विन म्हणतो, अगं मग तू माझ्याकडे पैसे परत मागायचे ना, मी विसरलो असेल कामामध्ये. आणि नेकलेस देताना एकदा तरी मला विचारायचं. तेव्हा सायली म्हणते, पण अजून एका पद्धतीने बघू शकतो, नेकलेस कुठे पडला, कोणाच्या हातात कसा गेला तो. तेव्हा प्रिया म्हणते, ते कसं? अर्जुन म्हणतो, हॉस्पिटल माझ्या मित्राचं आहे आणि तिथे भरपूर कॅमेरेज लावलेले. तिथल्या CCTV फुटेजमध्ये आपल्याला कळेलच हा नेकलेस तिथे कसा गेला तो. हे ऐकल्यानंतर तर प्रिया खूपच घाबरते. कल्पना काकू म्हणतात, बरं ठीक आहे, नेकलेस सापडला ना आता. सगळ्यांनी जेवण करा बरं आता. तन्वी, हा नेकलेस तुझ्याकडेच ठेव, पण सांभाळून ठेव हां. प्रिया जेवण करते तेव्हाच मनात विचार चालू असतो, म्हणजे मी जे रिपोर्ट बदलण्यासाठी प्रयत्न केले त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता खरे रिपोर्ट अर्जुन सायलीच्या हातात पडतील, पण मी असं होऊ देणार नाही. झोपल्यानंतर पण प्रियाच्या मनामध्ये तोच विचार चालू. लॅब असिस्टंटला फोन लावून बघते, पण फोन काही उचलत नाही तो. हा फोन का नाही उचलत आहे माझा? पण मी अर्जुन सायलीला हे कधीच सिद्ध करू देणार नाही की मी तन्वी नाही. यासाठी टोकाचं जरी पाऊल उचलावं लागेल ना तरी चालेल. तर सचिन रूममध्ये अस्मिताला बँकेतला व्हिडिओ दाखवत असतो. अस्मिताला काही खरं वाटत नाही. अरे सचिन, मग मीच पाठवलं होतं ना त्यांना चौकशी करण्यासाठी, म्हणून ते गेले असणार. तेव्हा सचिन म्हणतो, मग ते गेले तर अजून तुझं अकाउंट चालू का नाही झालं? तुझी मम्मा तर बोलली होती ना, डॅडच्या एका फोनवरच काम होऊन जाईल. स्वतः तिथे जाऊन आले तरीसुद्धा तुझं अकाउंट बंद आहे. याचा अर्थ हाच होतो की जाणून बुजून त्यांनी बंद केलं आहे तुझं अकाउंट. तेव्हा अस्मिताच्या पण मनात येतं की खरंच असं होऊ शकतं. ठीक आहे, मी उद्या सकाळीच जाब विचारते डॅडला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला नाश्ता खाऊ घालतो. तेव्हा सायली म्हणते, अहो माझ्या पायाला भाजलंय, हाताला नाही, मी खाऊ शकते. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते. डॅड, मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझं अकाउंट अजून चालू का नाही झालं? हे काय? व्हिडिओ दाखवते त्यांना. कल्पना काकू म्हणतात, अगं त्यांची इतर कामं पण असतात, त्यामुळे गेले असतील ते. आणि फोनवर काम झालं नाही म्हणून ते स्वतः जाऊन तिथं बघितलं ना नेमकं काय झालं ते. अस्मिता म्हणते, तरी देखील माझं अकाउंट अजून चालू का नाही झालेलं? तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई, तू डॅडला जाब विचारते, ही कोणती पद्धत आहे? अस्मिता म्हणते, तू शांतच राहा, मी डॅडशी बोलते. डॅड, मला उत्तर हवं आहे, माझं अकाउंट अजून चालू का नाही झालेलं? प्रताप काका उभे राहतात आणि म्हणतात, त्या बँकेमध्ये माझे फायनान्शियल कामं बरेच असतात, तेव्हा मी इतर कामासाठी सुद्धा तिथं गेलो असेल. सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ तुझ्याकडे आला कसा? अस्मिता काही उत्तर देत नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणत असते, प्रियाचं असं काही प्रकरण आपण अश्विन भाऊजी समोर आणलं तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रिया अजून देखील असं काही करू शकते? तर सायली म्हणते, ती प्रिया आहे, काहीही करू शकते. तर दुसरीकडे प्रिया जेलमध्ये गेलेली असते. नागराज मैपतला सांगते, एका आठवड्याच्या आत मी तुम्हाला बाहेर काढेल. मैपत चिकरे म्हणतात, तुझ्या डोक्यात काय चाललंय नेमकं? प्रिया म्हणते, अर्जुन सायलीला कायमचं संपवायचं. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.